अच्छा, तिचा आवाज येत नव्हता. बरं ठीक आहे. चला आता मी आता स्क्रीन शेअर करते आपल्या नवीन जो चॅप्टर आहे त्याचा. मग आपण स्टार्ट करूया. तुमच्या स्कूलमध्ये हा झाला धडा शिकून? नाही मॅम. नाही मॅम. आपण मागे होतो, पुढे आलो. येस मॅम. चला ठीक आहे. मी याची पीपीटी शेअर करते त्या तुमच्या बरोबर. हा चॅप्टर मध्ये असं जास्त डोकं लावण्यासारखं असं काही नाहीये. चला बघूया तरी पण. रात्री आपल्याला ना स्पेशली ज्यावेळी जास्त असं धुरकं नसतं वगैरे, आकाश एकदम क्लिअर असतं, आपल्याला तारे बघायला खूप आवडतं, राईट? येस मॅम. कोणी आहे तारे बघायला आवडत? कोणी नाहीये. ठीक आहे. तर मग ना ह्याच गोष्टीला खूप साऱ्या सायंटिस्टनी काय केलं, ह्याच छंदाला ह्याच आवडीला त्यांनी काय केलं, आपलं कामच बनवून टाकलं. आणि मग खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मग त्यांनी असं नाही, आपल्या बघण्यात निरीक्षण करण्यात आणि त्यांच्या निरीक्षण करण्यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी काय केलं की कुठले कुठले तारे असे ब्राईट दिसतात आहेत, ताऱ्यांची ती जागा आहे ती बदलतीये का, चंद्राची पण मुवमेंट कशी होतीये. तर अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी काय केलं, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला. आणि त्याच्यावरून मग हे नवीन शास्त्र बनलं, जे फक्त आकाशाशी रिलेटेड. आपण मग त्याला स्पेस सायन्स म्हणतो. स्पेस म्हणजे काय, आपलं अंतरिक्ष. तर अंतरिक्षामध्ये काय. अच्छा चला, हा सिमिलर वाला जो धडा आकाशाशीच रिलेटेड तुम्हाला गेल्या वर्षी होता, राईट? त्याच्यामध्ये आधी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलेला. येस मॅम. आधी आपण काही बेसिक गोष्टी आधी रिव्हिजन करूया थोडस 5-10 मिनिटं, आणि मग आता पुढचा धडा पण कंटिन्यू करू. बर, आता मला सांगा, हे एक सेकंड हा, मला एका शब्दाचं इंग्लिश मध्ये मराठीमध्ये काय म्हणतात ते बघायचं. एक सेकंड. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सेलेस्टियल बॉडीज. सेलेस्टियल बॉडीजला इंग्लिश मध्ये सेलेस्टियल बॉडीज म्हणतात. तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कोण सांगेल? आकाशीय शरीर. बर ठीक आहे. त्याचं एक्झॅक्टली शब्द जे आहे ते खगोलीय पिंड वगैरे असं काय लिहिलेलं का तुमच्या पुस्तकात? सेलेस्टियल बॉडीज म्हणजे आकाशामधल्या मोठे मोठे जे दिसतात आपल्याला, त्याला आपण सेलेस्टियल बॉडीज असं म्हणतो. सेलेस्टियल बॉडीज म्हणजे आकाशामध्ये पण जी पण गोष्ट प्रेझेंट आहे त्याला सेलेस्टियल बॉडी म्हणतो. तर सेलेस्टियल बॉडीज काय असतात? सेलेस्टियल बॉडी मग आता काय असते नक्की? तर मी तुम्हाला प्रश्न विचारते, आकाशामध्ये आपल्याला काय काय दिसतं? तारे, तारे, चंद्र, ग्रह, आभाळ इत्यादी. येस. तर हे सगळे तारे, तारे म्हणजे स्टार्स. ग्रह म्हणजे इंग्रजीमध्ये प्लॅनेट्स. मून म्हणजे आपला चंद्र. गॅलेक्सीजला आपण काय म्हणतो? आकाशगंगा. आकाशगंगा. तर हे सगळी वेगवेगळे नक्षीकाम पण. तर जे पण आपल्याला आकाशामध्ये दिसतंय त्याला सगळ्याला आपण काय म्हणतो? सेलेस्टियल बॉडीज म्हणतो. तर आता ह्या सेलेस्टियल बॉडीजचाच व्यवस्थित जो अभ्यास आहे, एक एक टप्प्याने तुम्हाला जो आहे तो पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहेत स्टार्स. स्टार्स म्हणजेच तारे. काय असतात स्टार्स? कोण सांगेल मला? मी हात खाली केले, ज्यांना सांगायचंय त्यांनी उत्तर द्या.
येस मोक्षदा. आकाशात चमकणारे तारे म्हणजे तारे. आकाशाचे चमकणारे ते सगळेच तारे नाहीयेत. ग्रह असतात मॅम काही काही. हा काय काय Yes, ग्रह ma'am. पण असतात. ग्रह अरे तारे आणि तारा. हा तारे म्हणजे ते पहिले तर ते आकाराने खूप मोठे असतात, त्यांना खूप हेवी मॅम. असतात, वजन असतं आणि ते स्वतःची लाईट एमिट करतात. म्हणजे तो स्वतःचा त्यांचा प्रकाश असतो ते. हा काय स्वयंप्रकाशित बोल. असतात मॅडम ते. हा yes. आकाशातील लुकलुकणारे खगोलीय पिंड. ते स्वयंप्रकाशित असतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्टार्स म्हणतो, तारे म्हणतो. सूर्य हा Yes, पण एक ma'am. काय आहे? ताराच आहे. तारा आहे. पण तो आपल्या पृथ्वीपासून खूप जवळ आहे म्हणून तो आपल्याला असा मोठा दिसतो, आणि बाकीचे तारे खूप लांब आहेत म्हणून ते आपल्याला छोटे छोटे दिसतात. ठीक आहे. नंतर ग्रह. ग्रह म्हणजे प्लॅनेट्स. ग्रह नंतर म्हणजेच प्लॅनेट्स. तर प्लॅनेट्स काय असतात कोण सांगेल? ग्रह काय असतात? रेणुका पाटील. येस मॅम. येस मॅम. पृथ्वीसारखे अनेक अनेक ग्रह असतात, त्यावर पृथ्वीसारखं वातावरण तर नसतंच, पण आपल्या पृथ्वीवर जसं ऑक्सिजन असतं तसं वेगवेगळे वायू असतात त्यावर, आणि आपल्या पृथ्वीपेक्षा मोठे असतात. हा, पृथ्वीपेक्षा मोठे असतात. गरजेचं नाहीये मोठेच असतील नेहमी. चला मी सांगते तुम्हाला. जे मोठे असतात आकाराने, ज्यांना वजन पण असतं ऑफकोर्स, पण ते स्वयंप्रकाशित नसतात. बरोबर आहे? येस जसं मॅम. पृथ्वी आहे. तर Yes, ma'am. आपले जी सोलार सिस्टीम आहे, आपली सौर्यमाला जी आहे, आपल्या ज्या आकाश गंगेमध्ये आपण राहतोय त्याचं काय नाव आहे मुलांनो? मिल्की वे. मालिनी. काय बौद्धवी? मालिनी. हा, द मिल्की वे गॅलेक्सी नाव आहे ना आपलं, जिथे आपण राहतोय. ठीक आहे. आणि परत चंद्राची कला बघा कमी कमी होते, मरत वाढत वाढत जाते. त्याला काय काय म्हणतात? अर्धा भाग दिसतो त्यावेळी काय म्हणतात? थोडासाच भाग दिसतो त्यावेळी काय म्हणतात? त्याची आकृती तुम्हाला होती, आठवते? तुम्ही ती काढलेली? येस मॅम. ठीक आहे. Yes, चला, तर ma'am. आता आपण स्टार्ट करूयात. तर आता इथे बघा दाखवलेलं आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी. दुर्बिणी म्हणजे आपण काय करणार आहोत? टेलिस्कोप. येस, टेलिस्कोपला वापरून आपण काय करू शकतो? दूरची वस्तू नीट बघू शकतो. आता ही टेलिस्कोप कशी बनते मुलांना? ह्या वर्षी आपण ना प्रकाशाचं परावर्तन धडेमध्ये तुम्ही बघितलं की प्रतिमा कशी बनते, आरशांद्वारे प्रतिमा कशी बनते. पुढच्या वर्षी तुम्हाला भिंग असणार आहे. जसं आता मी हे चष्मा लावला, हे ऍक्च्युली भिंग आहे. तुम्ही चष्मा लावता ते भिंग आहे. तर भिंगामधून पण प्रकाशाचं काय होतं? अपवर्तन होतं. ते शिकवलेलं तुम्हाला ऑलरेडी, अपवर्तनाचा आणि परावर्तनाचा फरक काय असतो ते. मग मॅम तिथं नदीच्या जागी भिंग असणार आहे ना 10वीला? येस, तर टेलिस्कोप. हो बरोबर. तर टेलिस्कोप Yes, मध्ये पण ma'am. भिंग वापरून लांबची वस्तू काय होते? जवळ दिसते आपल्याला. त्याच्यामुळे आपण खूप लांब लांब असणारे मॅम हे. चष्म्याच्या काचामुळे पण तसं दिसतं ना आपल्याला? हा, तर हे टेलिस्कोपमुळे लांबच्या वस्तू आपल्याला जवळ दिसतील. त्याच्यामुळे मग हे टेलिस्कोप वापरून आकाशामधल्या ह्या वेगवेगळ्या प्रेझेंट असलेल्या सेलेस्टियल बॉडीजला निरीक्षण करणं, त्यांचं ऑब्झर्व करणं, ते जास्त सोपं झालं. ठीक आहे. येस मॅम. मग आता आपण मॅम जे सैनिक असतात ते पण टेलिस्कोपचा म्हणजे शत्रू पाहण्यासाठी वापर करतात का? बेटा ती दुर्बिणी असते. मॅम टेलिस्कोपचा वापर आकाशात बघण्यासाठी केला जातो ना?
अरे तुम्ही एक तर कोणाचा तर माईक अनम्युटेड आहे. हा, ती दुर्बीण वेगळी असते बेटा, दूरचं पाहणारे वेगळे असते आणि टेलिस्कोप वेगळी असते. आकाशाला ऑब्झर्व करणारी टेलिस्कोप वेगळी असते. ठीक आहे. कारण दुर्बीण मध्ये आता बघा, शत्रू जास्तीत जास्त किती लांब असेल, ती पृथ्वीवर वस्तू पाहण्यासाठी ती वेगळी असते. आणि इथे आपण खूप लांब जवळजवळ अनंत अंतरावर असणाऱ्या वस्तूंना पाहतोय टेलिस्कोपने, तर ती बनवलेली जी असते ती वेगळी असते. ठीक आहे. तर बघा, आता जसं तुम्हाला आता साऊंड आपण बघितलं की आपल्याला काहीच फ्रिक्वेन्सीज ऐकायला येतात. 20 किलो हर्ट्झच्या रेंज मधल्याच फक्त फ्रिक्वेन्सीज, वारंवारता असलेलाच ध्वनी आपल्याला ऐकायला येतो. बाकीचा ध्वनी आपल्याला ऐकायला नाही येत. इन्फ्रासाऊंड आणि अल्ट्रासाऊंड आपल्याला ऐकायला येत नाही. तसंच सूर्याकडून येणारी आपल्याला सगळीची सगळी प्रकाशाची किरण, सूर्याच्या किरणांची पण फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता असते मुलांना वेगवेगळी. आणि त्याच्यामुळे वेगवेगळी वारंवारता असल्यामुळे वेगवेगळा रंग असतो त्याला. तर आपल्याला ते सगळेच्या सगळे रंग दिसत नाहीत. आपल्या डोळ्याची पण एक मर्यादा असते. ठीक आहे. तर ऑफकोर्स बघा, वारंवारता म्हणजे काय तुम्हाला माहितीये ना, एका सेकंदात त्या किती तरंगा बाहेर येतात. करेक्ट आहे. तर प्रकाश पण तरंग आहे, ध्वनी पण तरंग आहे. उष्णता जी शिकला तुम्ही गेल्या वर्षी, उष्णता ऊर्जा आहे, ती पण ऊर्जा तरंगाच्याच स्वरूपामध्ये पाठवली जाते. तर प्रकाश पण तरंग आहे. बरोबर आहे. प्रकाशला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. त्याच्यामध्ये विद्युत आणि चुंबक या दोघांमध्ये जी शक्ती असते तशी वाली शक्ती आहे ह्याच्यामध्ये, म्हणून याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणजेच विद्युत चुंबकीय तरंग. आता इथे ना हे वाले तुमच्या बरोबर मी शेअर करेल किंवा तुम्हाला हे इझिली मिळेल कुठे पण, की आपण ना ह्याला ना म्हणतात स्पेक्ट्रम म्हणतात. प्रकाशाचं ना हे एक स्पेक्ट्रम आहे. ह्याच्यामध्ये आता थांबा, ही आकृती ना मी तुम्हाला मोठी करून दाखवते मुलांना. एक मिनिट, एक सेकंड. मी ही दुसरीकडे घेते आकृती, ती तुम्हाला मी मोठी करून दाखवते. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला काहीच फ्रिक्वेन्सी दिसतात. एक मिनिट, माझं हँग झालाय लॅपटॉप, थोडा काही सेकंड्स घेईल तो, पण नीट होईल त्यांना. ओके मॅम. येस मॅम. येस मॅम. हा, चला ठीक, थांबा तर ओपन करते मी ते. एक मिनिट, ओपन होते मुलांनो. हे कधी कधी ना अचानक थोडस स्लो होतं. तोपर्यंत ना मला सांगा, आपला जो ग्रह आहे पृथ्वी, तो पृथ्वी ग्रह बागीच्या प्रत्येक ग्रहाचे ना आपल्या सौरमालेमध्ये टोटल किती ग्रह आहेत? 9. 8. 9 आहेत की 8 आहेत? 8 मॅम. 8. बरं ठीक आहे, नावं सांगा मला, क्रमाने नावं सांगा. सगळ्यात सूर्यात जवळचा कुठला आहे? बुध. 8 आहेत मॅम. 8 आहेत. सगळ्यात जवळचा कुठला ग्रह आहे सूर्याच्या? बुध. शुक्र. नंतर मंगळ. नंतर मंगळ. ठीक आहे. नंतर शुक्र. शुक्र. तिसऱ्याला नंबरला पृथ्वी होती ना? त्याचा योग्य ग्रह
आहे? बरं सांग साक्षी, सांग सांग. मॅम मी सांगू का? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बर ठीक आहे. किती झाले मग टोटल? 8. 8. 8 मॅम. 8 झाले ना? येस मॅम 8. ठीक आहे. मग आधी ना एक कुठला तर ग्रह होता आपल्या सूर्यमालेत, त्याला नंतर काढून टाकण्यात आलं. मॅम प्लुटो होता. हा, का काढून टाकण्यात आलं त्याला? येस मॅम मॅम. तो प्लॅनेट डॉर्फ प्लॅनेट आहे. हा, डॉर्फ म्हणजे बटू ग्रह. बटू ग्रह. ठीक आहे, बट काय त्याचे लक्षण म्हणजे काय? होता मॅम. मॅम त्याला प्लॅनेटची मान्यता नाही दिलेली. हा, मग तेच मी सांगते की असं काय त्याच्यामध्ये नव्हतं ज्याच्यामुळे त्याला प्लॅनेटची मान्यता त्याची काढून टाकण्यात आली आणि त्याला बाहेर काढण्यात आलं सूर्यमालेतून. मॅम बटू ग्रह जो होता म्हणजे प्लुटो, तो म्हणजे छोटा होता, म्हणजे इतर ग्रहांच्या तुलनेत खूप छोटा होता, म्हणूनच त्याला बटू ग्रह हे नाव देण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आपल्या सूर्यमालेत मान्यता दिली नाही. हा, त्याचं वजन पण, तो आकाराने लहान होता, तो वजन पण खूप कमी होतं त्याचं. त्याच्यामुळे मग ग्रहाची जी व्याख्या आहे आपली, त्या व्याख्येमध्येच तो फिट नव्हता बसत, म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं. बरोबर. चला आता बघूयात, मला काही क्वेश्चनचे आन्सर्स द्या. हा, तर बाकीचे जे सगळे ग्रह आहेत त्याच्यापेक्षा पृथ्वीमध्ये एक अशी गोष्ट आहे जी बाकी ग्रहांमध्ये नाहीये, एक युनिक पृथ्वीची क्वालिटी कोणती येते? मॅम पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते. मॅम स्वतःभोवती आणि पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. फक्त पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावरचं वातावरण आणि अजून जी साधनं उपलब्ध आहेत त्याच्यामुळे लाईफ पॉसिबल आहे. राईट? येस मॅम. बाकी कुठल्याच ग्रहावरती जीवन लाईफ पॉसिबल नाही. ठीक आहे. बुधाची युनिक क्वालिटी कोणती आहे जी बाकी कुठल्याच ग्रहामध्ये नाहीये? बुधला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मर्क्युरी. नाही, बुधला मर्क्युरी म्हणतात. हा, सॉरी. हा, त्याची युनिक क्वालिटी काय आहे? तो एकमेव ग्रह ना जो सगळ्यात जवळ आहे सूर्याच्या, त्याच्यामुळे तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याच्यामुळे तो हॉटेस्ट प्लॅनेट आहे ना. आणि मॅम त्याच्यामुळे ना तो सारखाच म्हणजे असं गरम असतो. बाकी ग्रहांपेक्षा त्याचं तापमान खूप जास्त आहे त्याच्या पृष्ठभागावर. बरं चला, आता हे दिसतंय तुम्हाला? येस मॅम. येस. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे दिसते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, तर लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्याच्यामध्ये बघा किती, तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे सनस्क्रीनचं ऍडव्हर्टाइजमेंट बघितलं असेल. ये सनस्क्रीन मॅम. सूरज से येस मॅम. तुमचा आवाज पण ब्रेक होतोय आणि स्क्रीन पण दिसत नाही. येस मॅम, बघितली आहे. माझा आवाज पण येत नाही, स्क्रीन पण नाही दिसत आहे मुलांना. येते टीचर, आवाज पण येतो. येस मॅम, आवाज येतोय आणि स्क्रीन पण दिसत आहे. हा ठीक, चला बेटा. तुझ्या तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, थोडस थांब, दिसेल. ठीक आहे. तर ही आहे लाईट आपली काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे. आता इथे बघा किती टाईपच्या आहेत. तर आता हे काय लिहिलेलं आहे, ह्या वेव्हलेंथ्स आहेत. वेव्हलेंथ म्हणजे माहिती ना मुलांना, वेव्हची लेंथ. येस मॅम. म्हणजे वेव्हलेंथ. हा, आता इथे बघा,
हे इथून ते इथपर्यंत एवढं मोठं स्पेक्ट्रम आहे. त्याच्यापैकी आपल्याला फक्त एवढासा हिस्सा दिसतोय, छोटासा हिस्साच आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त नाही दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता तुम्ही सगळ्यात आधी बघताय तर खाली 30 शून्यापासून 30 मिलीमीटर 30 मिलीमीटर 30 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 30 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर असतं मुलांनो? 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर. 10 ना. मग मी इथे सांगते. मग आता इथे 30 मिलीमीटर आहे म्हणजे किती सेंटीमीटर झालं? 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या स्क्रीनवर बघितलं तर एवढासाच भाग बघा. 3 सेंटीमीटर पर्यंत एका तरंगाची लांबी किती आहे? ही वाली अशी, ही किती आहे? 3 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर असतात त्याला आपण म्हणतो रेडिओ वेव्स. ठीक आहे. काय म्हणतो त्याला? रेडिओ वेव्स. रेडिओ वेव्ह. त्याच्यानंतर 30 मिलीमीटर पासून 1 मिलीमीटर पर्यंत असतात मायक्रोवेव्ह. अजून कमी झाली त्यांची लांबी. परत 1 मिलीमीटर पासून आता खाली बघा इथे NM लिहिले म्हणजे मुलांनो नॅनोमीटर. नॅनो म्हणजे किती माहितीये का? 10चा -6 घात. 10चा मिलीमीटर म्हणजे 10चा -3 घात. बरोबर आहे. सेंटीमीटर म्हणजे 10चा घात. बरोबर आहे. 1 मीटर म्हणजे नुसतं 1. ठीक आहे. परत 1 सेंटीमीटर म्हणजे 10चा -2 मीटर. परत 1 मिलीमीटर म्हणजे 10चा-3 मीटर. आणि तसंच आता हे आहे NM नॅनोमीटर. नॅनोमीटर मध्ये 10चा-6 घात. -6 नाही, मायक्रोमीटर पण असतं. नाही थांबा, एक मायक्रोमीटर पण असतं. मग नॅनोमीटर मध्ये 10चा जो आहे तो -9 घात असतो. आणि मायक्रोमीटर एक असतं त्याच्यामध्ये 10चा-6 घात असतो. ठीक आहे. तर इथे नॅनोमीटर आहे तर किती आलं डायरेक्ट आता 10चा-6 म्हणजे बघा तो किती छोटा आहे. किती जास्त छोटी ती तरंग आहे. किती छोटी तरंग आहे. त्या तरंगाची लांबी किती छोटी आहे. त्याच्यानंतर ना पुढे आता इथे तुम्ही बघताय 400 नॅनोमीटर आणि इथे आहे 10 नॅनोमीटर. ठीक आहे. तर 700 नॅनोमीटर म्हणजे 400 ते 700 नॅनोमीटर ह्याच्यामधलं जे आहे ते आपण काय करू शकतो? ह्या रेंज मधल्या सगळ्या वेवलेन्स आपण बघू शकतो. ह्या सगळ्या मधल्या तरंगा आपण बघू शकतो. म्हणजे येस मॅम. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर तरंगा आपण बघू शकतो. ते रेंज असलेल्या. त्याच्यानंतर असतात अल्ट्रा व्हायोलेट. हे दिसते तुम्हाला अल्ट्रा व्हायोलेट. हेच म्हणतात ना UV रेज. सनस्क्रीन UV रे ब्लॉक करतं तेच आहे हे अल्ट्रा व्हायोलेट. त्याच्यानंतर ना 10 नॅनोमीटर ते 0.1 नॅनोमीटर 0.01 नॅनोमीटरला मध्ये असतात एक्सरेज. एक्सरेज तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आपल्याला बॉडीमध्ये कुठे फ्रॅक्चर बिक्चर झालं की आपण काय करतो? आणि त्याच्यानंतर ना मग असतात अजून कमी गॅमा रेज. तर तुम्ही इथे वरती इथे ही वाली बघितलं तर खूप कमी हे असलेली खूप कमी तरंग लांबी असलेले गॅमा रेज आहेत. नंतर त्याच्यापेक्षा थोडे मोठे एक्सरेज आहेत. मग अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत. मग विजिबल रिजन आहे जे आपल्याला इथे दिसते. विजिबल म्हणजे दिसणारे. नंतर इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि रेडिओ वेव्ह आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन असतं बघा हल्ली घरीच भट्टी सारखं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आपण ब्रेड बीड बनवतो तिथे ही रेज वापरली जातात. मायक्रोवेव्ह
आता तुम्ही बघता आपल्याला जे साध्या डोळ्यांनी जे लाईट दिसतात त्याच्यापेक्षा हे जास्त वेव्हलेंथचे आहेत, जास्त तरंग लांबीचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, त्याने जेवण लवकर शिजतं, लवकर होतं ना त्याच्या मायक्रोवेव्ह वरती. येस मॅम. कळलं? हे चित्र कळलंय तुम्हाला मुलांनो? हो मॅम, समजलं. येस मॅम. ठीक आहे, चला आता पुढे बघूयात आपण. पुढचं दाखवते स्क्रीन. इथे चित्र दाखवले, हे तुम्हाला तेच मी सांगितलं ना, ही जी आकृती आहे ना, हे मी तुमच्या 10वीच्या धड्यामधून घेतलेली आहे. तर ही आपण पुढच्या वर्षी शिकणारच आहोत डिटेलमध्ये. तोपर्यंत बघून घ्या की कशी बनते टेलिस्कोप ची दुर्बीण काय म्हणतात, एक विशिष्ट प्रकारची दुर्बीणच आहे टेलिस्कोप. तर त्याच्यातून आपण काय करू शकतो, जवळजवळ अनंत अंतरावर असलेली आकाशामधली वेगवेगळी जी आहेत ती वस्तू आपण बघू शकतो. ठीक आहे. आता दुर्बिणीमध्ये जे आहेत ते इथे काय काय असतं त्याचे इथे पार्ट थोडेस सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता रेडिओ वेव्स तुम्ही बघितल्या, सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठ्या रेडिओ वेव्स होत्या. मायक्रोवेव्ह पेक्षा पण मोठ्या लांबीने कोण आहेत? रेडिओ वेव्स आहेत. आणि तुम्हाला आठवते आपल्याला रेडिओचं नाव रेडिओ का होतं मुलांनो? आधी टीव्हीच्या आधी कशाचा शोध लागलेला? रेडिओचा. मग त्या रेडिओ मध्ये काय व्हायचं, त्या तरंगा सोडल्या जायच्या. आपल्या रेडिओला जो अँटिना असायचा तो त्या तरंगांना कॅच करायचा आणि आपल्याला आवाज ऐकायला यायचा. त्याच्यानंतर आता एक छोटासा तुम्हाला रिसर्च करायचा होमवर्क देते. हे रेडिओ म्हणा, टीव्ही म्हणा, इवन मोबाईल मध्ये पण बघा, मोबाईल मध्ये पण आपलं लोकेशन पाठवलं जातं, जीपीएस असतो. तर त्याच्यानंतर ना एक तरी असतं इंटरनेट आणि दुसरं असतं आपलं नॉर्मल मोबाईलचं नेटवर्क. त्याच्यामुळे इंटरनेट पण चालतं. तर हे कसं ह्याचं मेकॅनिझम होतंय, एक काय कुठून पाठवलं जातंय, कुठून ते पाठवलं जातं, कशा स्वरूपात. आपल्याला मोबाईलमध्ये असं काय असतं ज्याच्यामुळे तो कॅच करतो त्या गोष्टीला. म्हणजे ओव्हरऑल आपण कम्युनिकेशन कसं साधलं जाते, कशा मार्फत साधलं जाते, त्या कुठल्या वेव्स आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीये, त्या कुठल्या वेव्स पाठवल्या जातात, कुठल्या वेव्स रिसीव्ह केल्या जातात, ह्याचा थोडासा तुम्ही रिसर्च करा. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या ब्रांचचा जे लोक अभ्यास करून ह्याच्यामध्ये जे करिअर बनवतात त्यांना खूप जास्त डिमांड पण आहे, स्कोप पण आहे त्यांचा चांगल्या करिअरसाठी. ठीक आहे. तर हे थोडस ह्याची माहिती मिळवा. ठीक आहे. तर तर आता इथे बघा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक समोर ठेवा, मी हे झूम करून दाखवते तुम्हाला. आता रेडिओ दुर्बीण काय असते त्याच्यामध्ये हे सांगितलंय. तर रेडिओ लहरी ग्रहण करते, ती पहिली गोष्ट. आपली जी सॅटेलाइट्स असतात ना, सॅटेलाइट्स माहिती तुम्हाला मुलांनो? उपग्रह. हा, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स माहिती तुम्हाला? कृत्रिम उपग्रह. जसं आपण नावं सांगा मला काही कृत्रिम उपग्रहांची. नावं सांगा. कृत्रिम उपग्रह आपण कशासाठी वापरतो? मुलांना, आपण कृत्रिम ग्रह कशासाठी वापरतो? मॅम हा, सांग बेटा. कृत्रिम उपग्रह तुम्हाला मी लास्ट क्लास मध्ये बोललेले की नाही आठवत नाहीये मला. हे आठवते ना तुम्हाला? कम्युनिकेशन करतो त्यासाठी वापरले जातं. हा, ऍक्च्युली ना हे आपल्या शास्त्रांमध्ये काय काय गोष्टी ज्या लिहिलेत, जसं की आकाशामध्ये स्वर्ग आहे, तर हे सायंटिस्ट लोकांना इंटरेस्ट होताच की आकाशामध्ये काय आहे हे बघण्यात.
आणि मग ज्यावेळी त्यांनी वाचलं आकाशामध्ये स्वर्ग आहे वगैरे, तो शोधण्यासाठी मग यांनी जी काही काही उपकरणं बनवली त्याच्यामध्ये एक बनले हे कृत्रिम उपग्रह, आर्टिफिशियल सॅटेलाइट बनला, जो आकाशामधले वेळोवेळी फोटो खेचून आपल्याला पाठवत राहील. असं करून मग त्याच्यामुळे टीव्हीचा शोध लागला, माहितीये तुम्हाला. त्याच्यानंतर ना मग कळण्यात आलं की अरे नुसते फोटो नाही काढत आहे, त्याच्यावरून आपण हवामानाची माहिती काढू शकतो. अजून आपण आपल्यावरती, आपल्या देशावर कोणी अटॅक वगैरे नाही करणार आकाशातून, त्याच्यासाठी पण आपण लक्ष ठेवू शकतो. टीव्ही साठी, कम्युनिकेशन साठी आपण ह्या सॅटेलाइट्स वापरू शकतो. तर अशा मग वेगवेगळ्या सॅटेलाइट्स बनवण्यात आल्या, फोटो काढणाऱ्या वेगळ्या, हवामानाची माहिती सांगणाऱ्या वेगळ्या, हे टीव्ही साठी सिग्नल्स पाठवणाऱ्या वेगळ्या. तर अशा वेगवेगळ्या सॅटेलाइट्स मग बनवता आल्या. हे जे टीव्हीवर आपल्याला जे चॅनल दिसतात, आधी नुसतं बघा दूरदर्शन दिसायचं, त्याच्यानंतर ना मग हे वेगवेगळे सॅटेलाइट चॅनल्स आले. चॅनल नंबर असतो त्याचा, हे झी टीव्ही, सोनी वगैरे. म्हणून म्हटलं हे थोडंसं रिसर्च करायचं, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे. मग ह्या ज्या सॅटेलाइट्स असतात त्या काय करतात, सिग्नल्स पाठवतात, रेडिओ सिग्नल्स पाठवतात. ते सिग्नल्सला मग हे असे खूप सारे, तुम्ही बघितलं असेल, हे आधी दिसायचं मुलांनो, आधी होतं अँटेना आणि नंतर मग ही अशी मोठी डिश आली, राईट. मग हीच डिश छोटे छोटे डिश असतात, डिश टीव्ही. आधी काय होतं, अँटेना वाली टीव्ही, नंतर आली केबल टीव्ही. मग जी मेन केबल जिथून आपल्याला सप्लाय मिळायचं ते ह्याला जोडलं असायचं, हे जे चित्रात दिसते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ना मग काय आलं, डिश टीव्ही आले. आणि हल्ली तर आता सगळेजण मोस्टली इंटरनेटवरच सगळं अवेलेबल आहे, इंटरनेटच्या थ्रू सगळं बघतात, राईट. तर कसं ते चेंज होत झालं गेलं बघा. तर हे जे हे चित्रात दिसते हे काय करतात, रेडिओ लहरींना हे लोक ग्रहण करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ही तुम्ही बघू शकता की ह्या डिशचा जो आकार जो आहे तो काय आहे, पॅराबोलॉइड आकाराची आहे. पॅराबोला म्हणजे एक असं लांबट वर्तुळ असतं ना मुलांनो, तर त्या लांबट वर्तुळाचा एक भाग काढला तोडून तर तो कसा दिसेल तसं वाला. ठीक आहे. मग हा असा आकार असल्यामुळे रेडिओ लहरी ज्या येतात, रेडिओ तरंगा ज्या येतात, त्याला एकत्र करणं जास्त सोपं आहे. फ्लॅट सरफेस पेक्षा अशी वाली सरफेस जास्त रेडिओ तरंगींना कॅच करू शकेल ना स्वतःकडे. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामध्येच एक असतो रिसिव्हर. हे जे इथे तुम्हाला दिसते ना, हे गोळा करणं, हे अँटिना सारखं, तर ते रिसिव्हर असतो आणि त्यालाच मग संगणक वगैरे जोडलेले असतात. आणि त्याचं काय करतात मग बघा, ग्रहण केलेल्या लहरीचे विश्लेषण करून स्त्रोताचे चित्र तयार करते. जिथून ते आलंय त्याचं चित्र मग ते काय करतं, तयार करतं. ठीक आहे. तर हे अजून डिटेलमध्ये तुम्ही रिसर्च कराल ना, अजून जास्त व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आता अवकाशामध्ये, अवकाशातील दुर्बिणी म्हणजेच मुलांनो, आपण काय केलेलं आहे, ज्या सॅटेलाइट्स लावलेल्या आहेत, आता जसं की बघा, हा इथे काय काय दुर्बिणींची नावं दिली आहेत. डबल दुर्बीण, दृश्य प्रकाश दुर्बीण. आपण 1990 मध्ये आपल्याला फोटोज पाठवणारी एक ही जे आहे ते दुर्बीण नाहीये बरं का मुलांनो. ह्याचा अर्थ ऍक्च्युली हा आहे, सॅटेलाइट आहे. ठीक आहे. आपण दुर्बीणचं असं काय नाव दिलंय ते, मला वाटतं ही टायपिंग एरर आहे, ते मी चेक करते. तर बेसिकली ही सॅटेलाइट आहे जी 1990 मध्ये पाठवलेली, आपण 1990 मध्ये चित्र घेण्यासाठी पाठवलेली. परत ही एक्स-रे ची दुर्बीण आहे 1999 मध्ये पाठवलेली. ठीक आहे. आणि परत भारतीय अतिनील व क्ष किरण दुर्बीण 2015 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली होती, म्हणजे सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यात आली होती. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर ना अजून काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, हा आपलं हे तुम्ही ऐकलं असेल, हे चंद्रयान. तुम्ही मिशन मंगल मूवी बघितलाय? एक बघितलं. मंगळ ग्रहावर आपण काय केलेलं, मंगळ ग्रहावरती आपला स्वतःचा एक काय आहे त्या मूवी मध्ये, कोण सांगेल? साक्षी तू बघितलंस ना, सांग बेटा. कोणती मॅम? मिशन मंगल. मॅम पाहिलाय पण आता आठवत नाहीये.
अरे आपण भारत हा पहिला देश ठरला ज्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहावरती काय केलं, आपली सॅटेलाइट लॉन्च केली ना, सक्सेसफुली लँड केली सक्सेसफुली, आणि ते पण खूप कमी खर्चामध्ये. तर तेच आहे त्याच्यामध्ये. आणि आपण त्याला काय नाव दिलं, मंगलयान नाव दिलं ना त्याला. हो मॅम, मंगलयान. हा, तर ते कोणत्या आपली भारताचीच गव्हर्नमेंटचीच एक संस्था आहे ना, त्या संस्थे थ्रू हे झालं, जिथे ह्या सगळ्या आपले खूप मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा वगैरे आहेत, ऑफिसेस आहेत, जिथे सगळे सायंटिस्ट काम करतात. तर ते आहे इस्रो, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र. इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, इंडियन रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. येस, इथे जोपर्यंत तुम्ही फिजिक्स घेतलंय, चांगला अभ्यास केलाय, खूप चांगल्या मार्काने जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत इथे तुम्हाला ना जॉब मिळते ना पुढचं शिक्षण पण इथे घेतलं जातं बरं का, रिसर्च वगैरे. इथे रिसर्च साठी वेकेन्सीज असतात, जिथे तुम्हाला ऍज अ रिसर्चर सायंटिस्ट म्हणून घेतलं जातं, आणि नंतर मग तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग वगैरे देऊन जॉब पण दिला जातो. ठीक आहे. तर हे इस्रोच्या थ्रू आपण हे पाठवलेलं होतं. तर आपण कृत्रिम उपग्रह म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाइट्स पाठवतो. तर उपग्रह तयार करणं आणि प्रक्षेपण करणं हे ह्याचं काम आहे. परत दूरसंचार, आपण लांब अंतरावर कम्युनिकेशन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याचा इथे अभ्यास केला जातो. जसं की इनसॅट आणि एससॅट उपग्रह मालिका. इनसॅट आणि एससॅट हे उपग्रहच आहे, त्याच्या अंडर खूप सारे, एकच उपग्रह नाही, खूप सारे उपग्रह आपण प्रक्षेपित केलेले आहेत, ते ह्याच संस्थेद्वारे केलेले आहेत. परत एज्युकेशन सॅटेलाइट पण असतात. आपल्या वेगवेगळ्या विषयामधलं एज्युकेशन आपण घेण्यासाठी त्याच गोष्टीशी रिलेटेड ती जी सॅटेलाइट अभ्यास करते त्याला एज्युकेशनल सॅटेलाइट्स म्हणतात. आता एड्युसॅट ही एक जे आहे ती उपग्रह, एड्युकॅट उपग्रह जे आहे तो हा शिक्षणासाठी बनवलेला आहे, तो पण प्रक्षेपित करण्यात आलाय. परत आपत्ती व्यवस्थापन, येस, हे खूप महत्वाचं आहे. हवामानाची माहिती मिळते ह्याच्याच अर्थ इथे आपल्याला हे पण कळतं कुठे हे येणार आहे, काय म्हणतात, नाही भूकंप आपण आधी खूप लवकर प्रेडिक्ट नाही करू शकत, पण हा वादळ वगैरे येणार आहे, खूप कधी पाऊस वगैरे पडणार एकदम भयानक, ते सगळं जे आहे ते सांगितलं जातं. ठीक आहे. अशा वेळेला सॅटेलाइट्सला आपण वेदर सॅटेलाइट्स म्हणतो. वेदर म्हणजे हवामानाशी जोडलेल्या कृत्रिम उपग्रह. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचे ठरले ज्यावेळी ह्यांचा शोध लागला. तर आता ना आपण मुलांना, मी हे स्टॉप करते, मी नुसतं बोलतच चालली आहे. आपण ना ह्याच्यासाठी एक ना व्हिडिओ बघूयात. ठीक आहे. थांबा, मी एक व्हिडिओ लावते. इंग्लिश मध्ये ह्या धड्याचं नाव काय आहे प्रणव? ऑब्झर्विंग स्पेस ना? ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप. टेलिस्कोप. हा, ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप ना. ठीक आहे. थांबा, मी एक व्हिडिओ लावते, आपण जरा बघूयात. काहीतरी अॅनिमेटेड एखादा मिळाला तर मी बघते. आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं ना ऍक्च्युली ना ह्यांनी काही जास्त असं बनवलंच नाहीये, बट ठीक आहे, आता असू द्यात. चला एक व्हिडिओ बघूयात. मला एक भेटलाय, ह्याचं तुम्हाला नाहीच समजला मिनिंग तरी मी समजावेल. ठीक आहे. येस मॅम.
एक मिनिट हा मुलांनो. येस मॅम. मला ना चांगलं वाला व्हिडिओज नाही सापडत आहे रे. असा ना ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. बरं ठीक आहे, आपण ना ऍटलीस्ट टेलिस्कोप काय आहे ते बघूयात. ओके मॅम. Okay, ma'am. माझा आवाज येतोय मुलांनो? येस मॅम, येत आहे. ठीक आहे, आपण हा, ठीक आहे. जिसका यूज दूर के ऑब्जेक्ट को देखने के लिए किया जाता है। टेलीस्कोप की मदद से हम प्लैनेट्स, स्टार्स और स्पेस ऑब्जेक्ट को स्टडी करते हैं। आइए टेलीस्कोप की वर्किंग डिटेल में समझते हैं। टेलीस्कोप की वर्किंग डिटेल में समझने के लिए पहले हमें इसके मेन कंपोनेंट्स के बारे में समझना होगा। टेलीस्कोप के बेसिक कंपोनेंट्स कुछ इस तरह से हैं। ऑब्जेक्टिव लेंस और प्राइमरी मिरर। लाइट को गैदर और फोकस करने वाला प्राइमरी ऑप्टिकल कंपोनेंट होता है। रिफ्रैक्टिंग टेलीस्कोप में ऑब्जेक्टिव लेंस कर्व्ड ग्लास का टुकड़ा होता है, जबकि रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप में कॉन्केव मिरर होता है। आईपीस। आईपीस एक छोटा लेंस और लेंस का ग्रुप होता है, जो ऑब्जेक्टिव लेंस और प्राइमरी मिरर द्वारा बनाए गए इमेज को मैग्नीफाई करता है। ये वो पार्ट होता है जिसके थ्रू मैग्नीफाई इमेज को देखते हैं। फोकसर। फोकसर एक ऐसा मैकेनिज्म होता है जो आपके आईपीस की पोजीशन को एडजस्ट करने के लिए अलाउ करता है, जिससे आप डिफरेंट डिस्टेंस के ऑब्जेक्ट पर फोकस कर सकते हैं। माउंट। माउंट सपोर्ट स्ट्रक्चर होता है जो टेलीस्कोप को एक जगह होल्ड करता है। ट्राइपॉड और माउंट बेस। ट्राइपॉड और माउंट बेस माउंट को स्टॅबिलिटी और सपोर्ट प्रोवाइड करते हैं। और अच्छा मुलांनो, आता हे बघा इथे काय सांगितलेलं आहे, हे जे दाखवलं आधी ते तुम्ही नॉर्मली बघू शकता. हे तर झाकण आहे त्याचं, ठीक आहे. नंतर हे काय होतं ह्याच्या आतमध्ये, हे जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजेच हे आपलं भिंग आहे. भिंग आहे, जसं माझ्या डोळ्याच्या चष्म्यामध्ये जे भिंग आहे तसंच हे भिंग आहे. गोलाकार भिंग असतं ते, ठीक आहे. तर ही भिंग किती प्रकारची आहेत, कुठली कुठली भिंग कुठे वापरली जातात हे तुम्ही पुढच्या वर्षी शिकणारच आहात. त्याच्यानंतर ना मग इथे पण जे आहे हे दिसते जे तुम्हाला इथे आयपीस ज्याचं नाव होतं, ज्याच्यामधून आपण बघतोय आय पीस म्हणजे डोळ्यातून इथून बघतो आपण, ह्याच्यामध्ये पण ते छोटंसं भिंग आहे. आपला नॉर्मली जो कॅमेरा आहे ना मुलांना, मोबाईल मधला कॅमेरा असो किंवा आधी जे आपले कॅमेरे आपण वापरायचो त्याच्यामध्ये पण ही भिंगच असायची, ठीक आहे. परत नंतर ना काय दाखवलंय, हा इथे हे गोल गोल जे दिसते याला फोकसर जे नाव दिलंय, ह्याला आपण ना अंतर कमी जास्त केलं ना, थोडस मागे पुढे हलवलं भिंग, मग एका पॉइंटला ना आपल्याला जी प्रतिमा बनते एकदम क्लिअर बनतानाची दिसते. जसं की तुम्ही हे भिंग ऑलरेडी वापरले, तुम्ही खेळला असाल भिंग घेऊन, तुम्ही सूर्याची प्रकाशाची किरणे एकत्र करून कागदाला आग लावली असेल तर ते एक बहिर्वक्र भिंग आहे. मग ते बघा आपण ऍडजस्ट करतो ना त्या भिंगाला की एकदम शार्प अशी व्यवस्थित वाली सूर्याची प्रतिमा बनेल. ती प्रतिमा खूप मोठी असल्या पेपर नाही जळणार, मग ती एकदम शार्प छोटी जिथे प्रतिमा आणि क्लिअर दिसणारी प्रतिमा जिथे बनते त्याला खूप वेळ आपण पकडून ठेवतो. तसंच ते म्हणजे काय करतो आपण, त्याला फोकस करतोय, एकाच जागेवर व्यवस्थित फोकस करतोय, म्हणून याला नाव आहे फोकसर. ऍडजस्ट करतो आपण जेणेकरून आपल्याला एका पॉइंट वरती एकदम क्लिअर प्रतिमा दिसेल, ठीक आहे. तर ना हे
मेन पार्ट कुठले कुठले तेच दिलेत ह्याच्यामध्ये. तर काय होतंय, फक्त एवढं सायन्स ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगते. तर 2 भिंग वापरलेत. तर हे जे सगळ्यात आधीचे हे जे भिंग वापरले, ह्याने खूप मोठी प्रतिमा बनली जाते आणि ती जी प्रतिमा बनतेय ती प्रतिमा आपण ह्याने बघतोय. ह्या आयपीसच्या दुसऱ्या भिंगातून ती प्रतिमा बघतोय तर ती अजून जास्त मोठी दिसते आपल्याला. अशा प्रकारे 2 भिंग वापरून ऑलरेडी एक प्रतिमा मोठी बनले, तिला अजून मोठी बनवली जाते दुसऱ्या भिंगाच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे आपल्याला छोटी वस्तू पण म्हणजे लांब असते त्याच्यामुळे ती छोटी वस्तू वाटते आपल्याला, ती मोठी बनवून दिसते ह्या टेलिस्कोपमुळे. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओची जी लिंक आहे मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकेल. ठीक आहे. आज आपण आता बस करूया इथे. थोडस अजून वाचून या मुलांना हा धडा. आणि हा धडा असा आहे की जेवढं जास्त तुम्ही स्वतःहून जनरल नॉलेज मिळवाल तुम्हाला अजून वाचण्यासाठी जे आहे हे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे. हा धडा वाचून या, मग उरलेला धडा आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करू. ओके मॅम. बाय मॅम. होमवर्क हाच आहे, थोडं रिसर्च करून या. हे वेगवेगळ्या सॅटेलाइट्स, आपण कसं कम्युनिकेशन करतो, धडा वाचायचंय. तर हेच सगळे तुमचे होमवर्क आहेत. ठीक आहे. मग आपण ना हा धडा झाला ना मुलांनो, तुमचं ना मग मी एकदा क्विज घेईल ऑनलाईन. क्विज माहितीये काय असतं?